व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर आणि उपस्थित रसिक श्रोते हो, आपणास माहीत आहे की आज जगभर रणांगणावर युद्ध पेटलेले आहे. पण खरी लढाई फक्त सीमांवर नाही आहे, तर ती चालली आहे बाजारात, अर्थव्यवस्थेत आणि चलनात. व त्या अदृश्य व अत्यंत प्रभावी युद्धाचं नाव आहे चलन युद्ध, करन्सी वॉर. हे युद्ध दिसत नाही, पण त्याचे परिणाम प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत ठळकपणे दिसत आहे, जाणवतोय. आपण सुद्धा आपल्या देशात अनुभव लागलोय. इराण अमेरिका संघर्षामुळे तेलाच्या किमतीत चढ उतार होत आहे, जागतिक बाजार अस्थिर होत आहे आणि अशा अनिश्चिततेच्या काळात डॉलर अधिक मजबूत होताना दिसतोय. तर प्रश्न असा आहे, जगात युद्ध झाले की डॉलर का मजबूत होतो? आणि या अदृश्य पण प्रभावी चलन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज आपण एका अत्यंत समकालीन आणि विचारप्रवर्तक विषयाकडे वळत आहोत. नमस्कार. या व्याख्यानमालेसाठी मला पुन्हा निमंत्रित करावंसं वाटलं. आता परिचयात सांगितलं मी इथे येऊन गेलो. याचाच अर्थ मी असा घेतो की आधीचं व्याख्यान आवडलेलं असावं हा एक अर्थ होऊ शकतो, आणि दुसरा अर्थ असा होऊ शकतो की त्यावेळेचे कोणी श्रोते आता नाही. बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार. परिचय माझा नामलचक आमच्या CA मित्रांनी करून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. असा विषय घ्यावा जाहीर भाषणासाठी हे धाडस आयोजकांनी केलं. कारण डॉलर हा विषय तुमच्या माझ्या रोजच्या जीवनाचा नाही. पण आता आपल्याला कळायला लागलं आहे की हे सगळे विषय थेट जरी आपल्याशी संबंधित नसले तरी अप्रत्यक्षपणे हे सगळे विषय तुमच्या माझ्या जीवनावर परिणाम करतात. त्यामुळे त्याची माहिती करून घेणं ही आवश्यकता आता सगळ्यांना वाटायला लागली. पण ज्यावेळेला असं व्याख्यान आयोजित केलं जातं त्यावेळेला आयोजकांची एक मोठी अडचण अशी असते की विषय कसा आहे त्यानुसार श्रोते जमणार आहे. आणि असा एखादा विषय जो थेट संबंधित नाही त्याला किती श्रोते उपस्थित राहतील अशी एक भीती आयोजकांना असते. म्हणून तुमच्या सगळ्यांचं पण आभार की तुम्ही असा विषय निवडायला आणि त्याला रिस्पॉन्स दिला. खरं म्हणजे हा विषय सध्या खूपच सगळीकडे चर्चेला जातो. अमेरिकेची दादागिरी हा काही नवीन विषय नाही, पण तो आता नव्याने जगासमोर आला. आणि तो विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेने अनेक देशांवर ज्या पद्धतीने हल्ले केले, म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष उचलून घेऊन गेले, एखाद्या राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षालाच मारून टाकलं. त्यापूर्वी काय होतं, तुमच्याकडे केमिकल अस्त्र आहे असं आम्हाला वाटतं, पुरावा काही नाही, फक्त आम्हाला वाटतं की तुमच्याकडे केमिकल अस्त्र आहे म्हणून तिथे राज्य आपलं माणूस बदलायचा. अशी दादागिरी अमेरिकेची जगभर आपण पाहिली. याला मी म्हणतो मिलिटरी दादागिरी. पण ही एका बाजूला आता दिसते, लोकांच्या ठळकपणे डोळ्यासमोर येते. पण यापूर्वी अनेक दशक अमेरिकेने जगावर दादागिरी केली, अजूनही करते, आणि ती आहे करन्सीची दादागिरी. दादागिरी म्हणजे काय? आज डॉलर जगभर दादागिरी करतो म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणायचं दादागिरी?
चलनामध्ये होते. आपलं तर हे टेक्सटाईलचं माहेरघर आहे आणि भारताची टेक्सटाईलची निर्यात खूप मोठी. कधी असा विचार केला का की आपण टेक्सटाईलचे प्रॉडक्ट्स निर्यात करतो, मग त्याचं बिलिंग कोणत्या चलनात होत असेल? रुपयात करून चालणार नाही, कारण ज्या देशात माल पाठवायचा आहे त्या देशामध्ये तुमचा रुपया चालेल याची खात्री नाही. त्याचे जे पैसे मिळणार आहेत तो देश तुम्हाला रुपयातून कुठून पैसे देईल? जगातल्या एकूण बिलिंग पैकी 80 ते 90% बिलिंग हे डॉलरमध्ये होतं. दादागिरीचा पहिला निकष. कोणत्याही देशातल्या माणसाला दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये निर्यात करायची असली किंवा तिकडनं आयात करायची असली तर होणारं बिलिंग जगभरात तुमच्या देशाचं चलन कोणतंही असू द्या हे बिलिंग डॉलरमध्येच होतं. बिलिंग एकदा डॉलरमध्ये झालं की पेमेंट डॉलरमध्ये करणं हवं. आणि जर पेमेंट डॉलरमध्ये करायचं असेल तर आपल्याकडे तेवढे डॉलर्स असायला हवे. म्हणून तुमची इच्छा असो किंवा नसो तुम्हाला डॉलर बाळगणं भाग पडतं. आणि हे डॉलर कुठून तुम्हाला आणलं पाहिजे, मग हे आणायचं कुठून? डॉलर आपल्याकडे येतील अशी व्यवस्था करायला लागते. ती व्यवस्था कशी? एक तर निर्यात करून डॉलर येतील, नाही तर त्यांनी गुंतवणूक केली तर डॉलर येतील, नाही तर कर्ज घेतली तर डॉलर येतील. हे स्रोत आहे जिथून तुमच्याकडे डॉलर येतील. आता डॉलरमध्ये कर्ज घ्यायचं, कोण कर्ज देणार? जे संपन्न देश आहेत तेच कर्ज देते ना. म्हणजे पुन्हा अमेरिकेकडे कर्ज मागण्यासाठी जावं लागतं. अमेरिकन गुंतवणूकदारांकडे आमच्या देशात गुंतवणूक करा म्हणून सांगावं लागतं. ती पण झाली का दादागिरी? ही आमची गरज होते की तुम्ही आमच्या देशात या आणि गुंतवणूक करा. मग त्यांना प्रलोभनं द्यावी लागतात, कन्सेशन्स द्यावे लागतात, इन्सेंटिव्ह द्यावे लागतात. दुसरी एक गोष्ट, आणि ती गोष्ट म्हणजे मध्यवर्ती बँका. आपली रिझर्व्ह बँक, रिझर्व्ह बँकेकडे जे परकीय चलन आलं ते काही लगेच दुसऱ्या दिवशी वापरलं जात नाही ना. त्याचा साठा करावा लागतो, काही दिवस तो साठा ठेवावा लागतो. आणि त्या साठ्याच्या रकमेवर तुमच्या देशाचं आर्थिक स्थैर्य अवलंबून असतं. जितका परकीय चलनाचा साठा मोठा तितकं त्या देशाचं आर्थिक स्थैर्य चांगलं असं मानलं जातं. मग आता ह्या चलनाचा साठा ठेवायचा तर मग थोडेसे फ्रँक्स ठेवले, थोडेसे युआन ठेवले, थोडेसे डॉलर्स ठेवले असं करून चालेल, कारण शेवटी तो साठा उद्या वापरायचा आहे. जे चलन इतर देश स्वीकारतील असं चलन आपण साठ्यात ठेवलं पाहिजे. सगळ्या देशांना स्वीकारार्ह असं चलन कोणतं जगात? डॉलर. म्हणून प्रत्येक मध्यवर्ती बँक त्यांच्याकडे जो विदेशी चलनाचा साठा असतो तो चलनाचा साठा डॉलरमध्ये ठेवतो, म्हणजे हवं तेव्हा वापरतात. पहिलं कारण मी सांगितलं, व्यापार करण्यासाठी डॉलर का गरजेचे आहे. 80 ते 90% व्यापार हा डॉलरमध्ये होतो. दुसरं कारण, मध्यवर्ती बँकांकडे जो चलनाचा साठा आहे तो डॉलरमध्ये ठेवला तर तो लागेल तेव्हा वापरणं सोपं जातं, ज्याला आपण लिक्विडिटी म्हणतो. म्हणून डॉलर साठवून ठेवावं लागतं. तिसरं कारण आहे डॉलरची दादागिरी होण्याचं, आणि ते महत्वाचं कारण म्हणजे सगळी आंतरराष्ट्रीय कर्ज ही डॉलरमध्ये दिली जातात
आणि त्याची परतफेड सुद्धा डॉलरमध्येच केली जाते. प्रामुख्याने ही 3 कारणं आर्थिक की ज्यासाठी डॉलर आज जगभर मान्यता प्राप्त चलन आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यवहार करणं अवघड आहे आणि हे गेली अनेक दशकं चालू आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर पेमेंट करण्याची एक पद्धत आहे जिचं नाव स्विफ्ट, SWIFT. स्विफ्ट म्हणजे काय? आता पटकन सोपं समजायला म्हणून मी सांगतो तांत्रिक भाषेत न जाता. तुम्ही आणि मी गुगल पे करतो का? फोन पे करतो का? स्कॅन करून पेमेंट करतो का? ही यंत्रणा कशी चालते आपल्याला काय माहिती नाही. याच्या मागे काय आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे, मोबाईल घ्या, फोन पे डाउनलोड करा आणि ते वापरा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ज्या वेळेला पेमेंट होतं ते पेमेंट कसं? ते काही इथून चेक घेऊन त्यांना चेक दिला असं तर नाही होत. ते ह्या फोन पे गुगल पे सारखी जी रचना आहे त्याचं नाव स्विफ्ट. आणि ही स्विफ्ट सगळी रचना फक्त डॉलरमध्ये चालते. त्यामुळे एखाद्या चीन मधल्या माणसाला अमेरिकेला पेमेंट करायचं असू द्या नाही तर दुसऱ्या कोणत्याही देशाला पेमेंट करायचं असू द्या, ही जी स्विफ्ट यंत्रणा आहे ती फक्त डॉलर रेकॉग्नाइज करते, बाकी रेकॉग्नाइजच करत नाही. जे थोडंसं आर्थिक याच्यात वाचत की रशियाने ज्यावेळेला युक्रेनवर हल्ला केला त्यावेळेला अमेरिकेने स्टेप काय घेतली? रशियाला या स्विफ्ट मधनं बाजूला आहे. मोठा फरक आहे. आंतरराष्ट्रीय पेमेंट मध्ये तुम्ही जर त्या सिस्टीम मध्येच नाहीये तर पेमेंट होणार नसतं. हे आणखी कारण दादागिरी असण्याचं आहे. अमेरिकेकडे किती मिलिटरी ताकद आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्या देशामध्ये जाऊन त्या देशातला राष्ट्राध्यक्ष उचलून घेऊन जाऊ शकतात इतकी ताकद त्यांच्याकडे आहे. त्या देशामध्ये जाऊन त्यांचा राष्ट्राध्यक्ष मारून टाकू शकतात इतकी ताकद त्यांच्याकडे आहे. हेही एक कारण आहे की त्यांच्या चलनाला जगामध्ये खूप मोठी किंमत आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी बघा तुम्ही आणि मी गुंतवणूक करतो. सगळ्यात पहिली गोष्ट काय करतो गुंतवणूक करताना? मी गुंतवणूक करतोय माझे पैसे सेफ राहतील. जिथे आपल्याला खात्री वाटते तिथे आपण ठेवतो, जिथे खात्री वाटत नाही तिथे पैसे ठेवत नाही. आता एखाद्या देशाला गुंतवणूक करायची, मध्यवर्ती बँकेला गुंतवणूक करायची, ते पण सेफ्टी बघणार की नाही? आज जगामध्ये सेफेस्ट गुंतवणूक कुठे मानली जाते? तर ती मानली जाते US ट्रेजरी बिल्स अँड बॉन्ड्स. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने काढलेली बिल्स याच्यामध्ये गुंतवणूक सेफेस्ट आणि मोस्ट लिक्विड मानली जाते. हवी तेव्हा काढता येते आणि सुरक्षित वाटते. म्हणून अनेक मध्यवर्ती बँका त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात आणि म्हणून डॉलरचं महत्व वाढतं. या सगळ्या कारणामुळे मी आता म्हटलं तसं अनेक दशक जगावर राज्य हा डॉलर करतो आहे. मला प्रश्न असा येईल हे झालं कसं? डॉलर या स्थितीला पोचला कसा? आपोआप तर नाही गेला. थोडासा इतिहास जर बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल. शाळेमध्ये आपण एक वाक्य नेहमी ऐकलेलं इतिहासात. ब्रिटिशांचं साम्राज्य जगात एवढं मोठं होतं, आठवतंय ना, की त्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नव्हता. म्हणजे काय? सूर्य जसा जसा वर जाईल
तो या टोकापासून येतो पूर्वेकडनं आणि पश्चिमेला मावळतो. पृथ्वीच्या या सगळ्या क्षेत्रावर ब्रिटिशांचं राज्य होतं. म्हणून कुठलाही प्रहर असू द्या दिवसाचा, सूर्य हा ब्रिटिशांच्या राजवटीवर असायचा. इतकं ब्रिटिश साम्राज्य होतं. स्वाभाविकपणे जगाचं चलन तेव्हा मोठं होतं. जे ब्रिटिशांचं चलन ते जगाचं चलन. त्याला पाऊंड स्टर्लिंग असं म्हणतात. मग हे पाऊंड स्टर्लिंग जाऊन डॉलर आला कसा, आणि आला तर आला टिकला कसा, हेही बघितलं पाहिजे. याला कारणाची सुरुवात झाली पहिल्या महायुद्धात. जे महायुद्ध 1914 ते 1918 अशा कालखंडामध्ये झालं. सगळ्या जगाचे जेवढे देश होते ते 2 गटात विभागले. एक मित्र राष्ट्र, दुसरं शत्रू राष्ट्र. म्हणजे जे ग्रेट ब्रिटन बरोबर होते ती मित्र राष्ट्र, आणि याच्या विरोधात जे लढत होते ती सगळी शत्रू राष्ट्र. ही जी लढाई 4-5 वर्षाची सगळ्या जगातल्या देशाच्या रिव्हॉल्व झाले होते. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, त्याच्यात जो देश सामील झालेला नव्हता त्याचं नाव अमेरिका. प्रचंड हानी झाली, नुकसान झालं, इन्फ्रास्ट्रक्चर ध्वस्त झालं. आत्ता जे होतं इराणमध्ये आणि इतर देशांमध्ये, त्यामुळे उत्पादन कमी झालं, उत्पन्न कमी झालं, रोजगार कमी झाला, आणि एक प्रकारची मंदी आली. आता या मंदीचा मार्ग काढला पाहिजे. युद्ध संपलं 18 साली. मंदीचा मार्ग काढायचा तर उपाय काय? इंग्रजीत त्याला म्हणतात कन्व्हेन्शनल उपाय. पारंपरिक उपाय काय? कर्ज स्वस्त करा, खूप पैसा बाजारात होता, याने काय होईल? पैसा लोकांच्या हातात आला. बघा, एकदम सोपा आहे. अर्थशास्त्र सगळ्यात सोपा विषय. लोकांनी त्याला अवघड केला, आणि विशेषतः जे कोणी स्वतःला अर्थशास्त्री म्हणतात त्यांनी तो आणखीन अवघड केला. अगदी सोपं आहे. मंदी म्हणजे काय? एका वाक्यात सांगायचं तर मंदी म्हणजे बाजारात मागणी नसणे म्हणजे मंदी. पटतंय का? आता मागणी का नसते म्हणजे थोडक्यात मंदी का येते? एक साधी सोपी साखळी आहे बघा. माणसाला काही गरज असते, त्या गरजेपैकी काहीचं रूपांतर मागणीमध्ये होतं. इंग्रजीत सांगायचं तर देर आर सर्टन नीड्स, ऑल नीड्स आर नॉट डिमांड. बरोबर? माझी खूप गरज होती, एवढा अवकाळ आहे, माझं घर AC असलं पाहिजे, पण म्हणून मी लगेच बाजारात जाऊन AC ची मागणी नोंदवू शकतो का? AC खरेदी करू शकतो का? गरज आहे पण मागणी नाही. यात फरक कशामुळे? त्याचा फरक फक्त माझ्या खिशामुळे आहे. माझ्या मागणीला, इफ माय नीड इज सपोर्टेड बाय परचेसिंग पॉवर, इट बिकम्स डिमांड. सोपं आहे. माझा खिसा जर परवानगी देत असेल तर मी माझी मागणी बाजारात नोंदवू शकतो. मग आता मागणी नाही म्हणून मंदी आहे, तर मागणी का नाहीये? मागणी नाहीये याचं कारण माय पर्स डज नॉट परमिट मी टू प्लेस द डिमांड. मला वाटतं नीट लक्षात येते. मग आता मंदी आली, ती घालवायची. उपाय काय? अर्थशास्त्रज्ञांनी उपाय सांगितला, लोकांचे खिसे पैशाने भरा. म्हणजे त्यांच्याकडे परचेसिंग पॉवर येईल, क्रय शक्ती येईल. मग ते बाजारात मागणी नोंदवतील. त्यांनी मागणी नोंदवली की कोणीतरी पुरवठा करायला येईल. कोणीतरी पुरवठा करायचा म्हणजे कोणीतरी उत्पादन करायला लागेल. उत्पादन करायचं की नोकऱ्या मिळतील. नोकऱ्या मिळाल्या की उत्पन्न
उत्पन्न आल्याची पर्चेसिंग पॉवर. सायकल आल्याची म्हणून काय सांगितलं अर्थतज्ञांनी सांगितलं व्याज दर कमी करा, भरपूर पैसा मध्यवर्ती बँकेने बाजारात टाकू द्या. ज्यांना आठवत असेल 2008-9 मध्ये येऊन गेली त्यावेळेला अमेरिकेने एक्झॅक्टली हेच केलं. हा उपाय सांगितल्याबरोबर काही अर्थतज्ञांनी, ज्याच्यामध्ये कीन्स नावाचा अर्थतज्ञ अग्रेसर होता, त्यांनी हा उपाय सुचवल्यावर जगातल्या मध्यवर्ती बँका विचारायला लागल्या, तुम्ही सांगताय ठीक आहे व्याजदर कमी करणं आमच्या हातात आहे, पण पैसा जास्ती बाजारात कसं काय देणार? कारण का त्यावेळेला सगळी चलन जी होती ती मध्यवर्ती बँकेकडे जो सोन्याचा साठा आहे त्या साठ्याच्या आधारावर चलन काढलं जात होतं. साठा आहे म्हणून चलन, साठा नाही तर चलन नाही. आता तुम्ही म्हणताय जास्ती चलन काढा, पण आमच्याकडे साठा तर तेवढाच आहे सोन्याचा, चलन काढा कसं? याला कीन्स सारख्या माणसाने फार सोपा उपाय दिला. साधारण मी सांगतोय आपल्याला 1918 पासून 24 पर्यंत कीन्स सारखा पाठीमागे लागला होता की सगळ्या देशांनी असं करावं. मग 24 पासून पुढे विशेषतः इंग्लंड आणि अमेरिका या दोन देशांना कन्व्हिन्स करण्यात त्याची गेली. काही देशांनी याचा इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करून बघितला. 19 साली अमेरिकेमध्ये स्टॉक एक्सचेंज कोसळला आणि तो कोसळल्यावर अनेक बँका बुडाल्या आणि बँका बुडवल्या की सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं असतं? ठेवीदारांचं असतं, म्हणजे सामान्य माणसाचं असतं. त्यांचे पैसे बुडाले म्हणजे थोडक्यात त्यांची पर्चेसिंग पॉवर गेली, म्हणून मागणी त्यांची गेली आणि म्हणून अमेरिकेमध्ये प्रचंड मंदी आली. रिसेशन ऑफ 1930 अर्थशास्त्राच्या इतिहासामध्ये ही महामंदी 1930 या साली आली. त्यावेळेला जे रुझवेल्ट नावाचे प्रेसिडेंट होते त्यांना हा पुन्हा जाऊन भेटला कीन्स आणि त्यांनी सांगितलं महाराष्ट्र आता आपल्याही देशामध्ये इतकी मोठी मंदी आलेली आहे, त्याच्यातून मार्ग काय काढायचा? तर म्हणतात तुम्हीच सांगा आम्हाला मार्ग काय करायचा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता फक्त एवढं करून चालणार नाही की आपण व्याजदर कमी करू, आपल्याला एम्प्लॉयमेंट मल्टिप्लायर असा एक शब्द त्यांनी वापरला. सरकारने हे काम केलं पाहिजे. म्हणजे काय करा, लोकांना नोकऱ्यावर ठेवा, लोकांना पगार द्या. साहजिकच प्रश्न आला, लोकांना नोकऱ्या द्या म्हणजे काम काय आहे? त्यांनी सांगितलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करा, रस्ते बांधा, वीज प्रकल्प करा, सगळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा, त्यासाठी माणसं कामाला पगार कुठून द्या आणि याच्यासाठी पैसा कुठून आणा. त्यांनी फार छान उत्तर दिलं, तुम्ही तुमच्या मध्यवर्ती बँकांना अधिक चलन छापायला परवानगी द्या. ते म्हणाले असं कसं करताय, आमच्याकडे सोन्याचा साठा नाहीये. त्यांनी सांगितलं असं कुठे नियम आहे की सोन्याचा साठा असला तरच चलन काढा, असा कुठे नियम? सरकारला वाटलं अजून पैसा पाहिजे, या मंदीतनं बाहेर यायचं आहे, बाहेर येण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे, मागणी निर्माण करायची आवश्यकता आहे, लोकांना रोजगार देण्याची आवश्यकता आहे. पैशांच्या येऊ द्या बाजारात पैसा, तरच मंदी जाईल. याचा पहिला स्वीकार करणारा देश होता ग्रेट ब्रिटन. 1931 साली पहिल्यांदा ग्रेट ब्रिटनने चलनाचं सोन्याशी असलेलं नातं तोडलं आणि
आणि सोन्याचा साठा नसताना सुद्धा चलन काढायला सुरुवात केली. आता त्यावेळेचं मी ग्रेट ब्रिटनचं वर्णन केलं. सगळ्या जगावर राज्य असलेलं ग्रेट ब्रिटन, त्यांनी जर सोन्याच्या साठ्याशी संबंध तोडून टाकला चलनाचा, आणि राजकारणी लोक आपल्याला माहिती आहे जे सत्तेवर आहेत, त्यांना जर अशी कोणी परवानगी दिली की तुम्हाला हवं तेवढं चलन छाटा, तर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल? राजकारणी लोकांना. आणि त्याला सपोर्ट मिळाला ब्रिटनचा, त्यांनी हे सोडून दिलं. त्या पाठोपाठ बऱ्याचशा देशांनी हळूहळू आपलं चलनाचं आणि सोन्याचं रिलेशनशिप थांबवलं. इंग्लंडने तर कायदा पास केला, गोल्ड स्टँडर्ड ऍक्ट, आणि त्या ऍक्टनुसार हे नातं संपवलं. एकदा इंग्लंडने संपवलं म्हटल्याबरोबर काय झालं, अनेक देश त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे गेले आणि हवं तितकं चलन छापायला जणू काय सगळ्यांना परवानगी मिळाली. मग चलन छापा, लोकांना नोकऱ्या द्या, त्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करा, लोकांच्या हातात पैसा जाऊ द्या, त्यातून मागणी येईल आणि मागणी आली की अर्थव्यवस्था पुन्हा उभारेल. असं अगदी बुद्धीला पटणारं तर्कनिष्ठ सोल्युशन हे या केसने दिलं. सगळ्या देशांनी ते पटापटा पटापटा स्वीकारलं. एक देश असा राहिला की ज्यांनी सांगितलं आम्ही सोन्याशी नातं तोडणार नाही. मला वाटतं त्या देशाचं नाव आपल्या लक्षात पाहत असेल. तो देश अमेरिका. त्यावेळेला जगातल्या एकूण सोन्याच्या साठ्यापैकी 80% सोन्याच्या साठा या एकट्या अमेरिकेकडे होता. दुसरं, जगातले बहुतेक सगळे देश या युद्धामुळे कर्जबाजारी झालेले होते आणि त्यांना कर्ज देणारा कोणता देश होता? जो युद्धात भाग न घेणारा देश होता म्हणजे अमेरिका होता. एकीकडे सोन्याचा प्रचंड साठा आहे आणि दुसरीकडे त्यांचे सगळे देश हे बॉरोअर्स आहेत. अशा स्थितीत हा देश आहे. त्यामुळे काय झालं, वन हू होल्ड्स गोल्ड रूल्स द गेम. ज्याच्याकडे सोन्याचा साठा आहे तो जगावर राज्य करणे स्वाभाविक आहे. जो तुमचा धनको आहे, क्रेडिटर आहे, फायनान्सर आहे, तो तुमच्यावर अटी शक्तिमान नाही. हे अगदी स्वाभाविक आहे. अमेरिकेने तेव्हा सांगितलं, येस, आवर डॉलर विल बी कन्व्हर्टेबल इनटू गोल्ड. $35 1 औंस गोल्ड असं आम्ही तुम्हाला मागाल तेव्हा परत करू. औंस माप आहे मोजण्याचं, जसं ग्रॅम आहे तसं. त्यामुळे स्वाभाविकपणे काय झालं, जगातल्या सगळ्या चलनांच्या तुलनेमध्ये सेफ चलन कोणतं झालं? जे चलन असं म्हणतंय की आम्ही तुम्हाला सोनं द्यायला तयार आहोत आणि बाकी कोणी म्हणतंय की आम्ही सोनं देऊ शकत नाही कारण आमच्या चलनाला सोन्याचा पाठिंबाच नाही. त्यामुळे डॉलरला जगामध्ये ऍक्सेप्टन्स मिळाला. ती झाली सुरुवात. त्यानंतर 1944 सालाला यासाठी एक मोठी घटना घडली. तोपर्यंत मधल्या काळात दुसरं महायुद्ध होऊन गेले चालू होतं. त्याच्यात भरपूर नुकसान झालं सगळ्या देशांचं. तेव्हाही अमेरिका थेट युद्धात नव्हती आणि अमेरिकेने आपलं हे चलन कन्व्हर्टेबल इंटू गोल्ड ठेवल्यामुळे ऍक्सेप्टेड झालेलं होतं. दुसऱ्या महायुद्धाचा जो प्रचंड नुकसान झालं सगळ्या देशांचं, त्यामुळे पुन्हा सगळे देश एकत्र आले आणि मग त्यांनी एक चर्चा केली. या चर्चेमध्ये 2 संस्था स्थापन झाल्या.
एकाचं नाव आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आपण ऐकलं असेल IMF, आणि दुसऱ्याचं नाव आहे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. नावातच आहे ही बँक कशाची आहे, इंटरनॅशनल बँक, कोणत्या एका देशापुरती मर्यादित नाही. कशासाठी, फॉर रिकन्स्ट्रक्शन, पुनर्निर्माण, अँड डेव्हलपमेंट, विकास. जगात जे नुकसान झालंय त्याचं पुनर्निर्माण करण्यासाठी पैसा देणं आणि जगाच्या सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थेचा विकास करणं, हे उद्दिष्ट घेऊन ही बँक स्थापन झाली, जिचं नाव IBRD, ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये वर्ल्ड बँक असं म्हणतो. IMF आणि वर्ल्ड बँक या दोन संस्था 44 साली स्थापन झाल्या. कल्पना करा ना, कुठली बँक म्हटलं की दोन गोष्टी करायला, भांडवल पाहिजे आणि ठेवी पाहिजे. हे असलं तर बँक कर्ज देणार, नाही तर कुठून कर्ज देणार. या दोन्ही संस्थांचा उद्देश काय आहे, रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. या देशांना मदत करणं आर्थिक. मग यांना पैसा कुठून येणार, तो पैसा दिला अमेरिकेने दिला, त्यामुळे स्वाभाविकपणे तो कोणत्याच चलनात आला, तो डॉलरमध्ये आला. हा डॉलरमध्ये पैसा आल्यावर यांनी जी कोणता शब्द वापरले अमेरिकेने, एड म्हणजे मदत, इंटरेस्ट फ्री लोन म्हणजे बिनव्याजी कर्ज, असे कोणते शब्द वापरले. आणि हा डेव्हलपमेंट फंड म्हणून जगातल्या देशांना पैसे वाटायला सुरुवात केली. साल 1944 पासून पुढे. आता मला सांगा, काही तुम्हाला माहिती असेल, अनेक रस्ते, नगर पुणे रस्ता हा वर्ल्ड बँकेच्या फंडिंगमधनं झालेला आहे. अनेक असे प्रकल्प आहेत की जे वर्ल्ड बँकेने पैसे दिले सगळ्या देशांना. आता मला सांगा, ही जी मदत आली ती कोणत्या चलनात आली, डॉलरमध्ये आली. ती मदतच जर डॉलरमध्ये आली आणि आम्हाला इथे समजा हा रस्ता बांधायचा आहे, मग रस्त्यासाठी लागणारा खर्च, एअरपोर्ट बांधायचा आहे, त्याच्यासाठी लागणारा खर्च हा कोणत्या चलनात सुरू झाला, ज्या चलनात पैसे आले त्या चलनात तो खर्च सुरू झाला. आणि मग याच्यासाठी लागणारा माल हा कोणत्या देशात आला, ज्या देशांचं जे देश बेचैन झालेले नव्हते अशा देशातच माल येईल ना, तो असं चक्र बसवलं गेलं. आम्ही तुम्हाला पैसे देतो, ही मदत आहे, हे बिनव्याजी कर्ज आहे, ते तुम्ही घ्या. आणि काय झालं पुढे, त्याच्यातनं माल आमच्याकडे. अमेरिकेच्या गोष्टीने काय झालं, पैसे दिले, पैसे परत आले, यांचा माल वेगळा गेला. जरा डॉलर मजबूत, एक तर जगभरात त्याची मागणी वाढली, जगभरात डॉलरमध्ये व्यवहार वाढले, आणि त्यामुळे काहीतरी तर तुम्हाला स्वतःच टाकावंच लागतं ना. 100 कोटीचा प्रोजेक्ट आहे, मदत 80 कोटीची आली, 20 कोटी तुम्हाला टाकायला पाहिजे. ते 20 कोटी टाकायचे आहे, पण ते पुन्हा डॉलरमध्ये टाकायचे आहेत, म्हणजे 20 कोटी पुन्हा कुठून आणले पाहिजे आणि ते डॉलरमध्ये आणले पाहिजे. असं चक्र बसवलं या दोन संस्थांच्या माध्यमातून, IMF आणि वर्ल्ड बँक. हेतू उदाहरण काय, रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. आणि हिडन अजेंडा काय, हिडन अजेंडा हा, कारण त्यांच्याकडून काहीच गेलं नाही, नोटा छापायच्या, लोकांना द्यायच्या, देशांना त्यांनी माल घेण्यासाठी त्या नोटा परत अमेरिकेला द्यायच्या आणि माल घ्यायचा. ही घटना घडली 44 पासून
पासून साधारण 70-71 पर्यंत मधल्या काळात काय काय घडत गेलं. व्हिएतनाम बरोबर अमेरिकेने युद्ध सुरू केलं. त्या युद्धावर इतका प्रचंड खर्च केला, आपल्याला माहिती आहे सुमारे 20 वर्ष ते युद्ध चालू होतं. एवढा युद्धाचा खर्च करायचा आहे, एवढी IMF आणि वर्ल्ड बँकला पैसा पुरवायचा आहे, किती चलन छापलं असेल त्याच्यात. आणि तरी अमेरिका सांगते आवर डॉलर इज कन्व्हर्टेबल इंटू गोल्ड. जगातल्या देशांना शंका यायला लागली. जगात मोठे मोठे तज्ञ बसले ना, ते म्हणतात अमेरिका सांगते की आमचा डॉलर कन्व्हर्टेबल आहे आणि डॉलर तर इतक्या मोठ्या प्रमाणात जगात फिरत आहे का हे पॉसिबल. तुम्हाला आकड्यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर अमेरिकेने ज्या वेळेला हे चलन काढलं त्यावेळेला अमेरिकेकडे सोन्याचा साठा होता 10 अब्ज डॉलरचा आणि चलन काढलेलं होतं 80 अब्ज डॉलरचं. आणि काय म्हणत होते, येस आवर डॉलर इज कन्व्हर्टेबल. हे ज्यावेळेला जगातल्या लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेला सगळे सावध व्हायला सुरुवात झाली. आणि मग देशांनी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा स्वित्झर्लंड पुढे आला आणि स्वित्झर्लंडने सांगितलं हे 50 मिलियन, त्यावेळेची गोष्ट सांगतो, त्याला मिलियनला खूप दशलक्ष खूप किंमत होती. हे 50 मिलियनचे डॉलर तुम्ही घ्या आणि आम्हाला 50 मिलियनचं चलन द्या, 35 डॉलरला 1 अंश, याप्रमाणे 50 मिलियनचे जेवढे अंश होतील तेवढं सोनं आम्हाला घेऊन. त्याच्या पाठोपाठ आला फ्रान्स, त्यांनी 91 मिलियन डॉलर्स दिले, त्याच्या पोटी सोनं घेऊन टाकलं. त्याला फॉलो केलं ग्रेट ब्रिटनने, त्यांनी 3 बिलियन, आधीचे मिलियन होते आता हे 3 बिलियन, 100 कोटी म्हणजे 1 बिलियन, 3 बिलियन डॉलर्स दिले आणि सोनं घेतलं. मला वाटतं आकड्यांची जर बेरीज करत गेला तर लक्षात येईल सोन्याचा साठा 10 बिलियन. आणि हे देश सोनं मागायला सुरुवात करत आहे. 10 ऑगस्ट 1971 ग्रेट ब्रिटनने 2 बिलियनचं सोनं परत घेतलं. 10 बिलियनचा साठा आहे, 2 बिलियन एकट्या ब्रिटनने घेतलं. आधी तुम्ही आकडे काय सांगितले, विचार असा झाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा, त्यावेळेला निक्सन अध्यक्ष होते. आणि सगळेजण पैसे मागायला लागले तर चलन आहे कुठे, सोनं आहे कुठे एवढं. म्हणून 15 ऑगस्ट 1971 या दिवशी निक्सनने जगाला एक शॉक दिला. तो आर्थिक इतिहासामध्ये निक्सन शॉक म्हणून प्रसिद्ध आहे. काय शॉक दिला, त्या दिवशी त्यांनी सांगितलं जसं आपल्याकडे 2016ला आपल्या पंतप्रधानांनी एक शॉक दिला होता, आठवतंय ना, नोटबंदी. तसा 15 ऑगस्ट 71ला निक्सन महाशयांनी एक सगळ्या जगाला शॉक दिला आणि काय जाहीर केलं, henceafter डॉलर विल नॉट बी कन्व्हर्टेबल इंटू गोल्ड. आणि त्या दिवसापासून जगात आज काय कोणतंही चलन सोन्याच्या साठ्याशिवाय काढलं जातं, म्हणून त्याला फियाट करन्सी असं म्हणतात. ज्याला कुठलाही फक्त गव्हर्नमेंटचा ऑर्डर, गव्हर्नमेंटचा पाठिंबा आहे म्हणून त्या कागदाला किंमत आहे, अदरवाईज त्या कागदाला काही किंमत. नो टँजिबल ॲसेट बॅकिंगला आहे. बघा पडतंय का, कोणाने 2016चं उदाहरण देतो, संध्याकाळी का 8:30 वाजेपर्यंत 1000 रुपये किंमत होती ना, आणि त्यांची अनाउन्समेंट झाल्यानंतर ते बाळगणं गुन्हा झाला. त्याची किंमत तर सोडतच नाही, 0 झाली, पण ते बाळगणं गुन्हा झाला. दिस इज फियाट करन्सी. ज्या करन्सीला
टँजिबल ॲसेटचा पाठिंबाच नाही, केवळ सरकारी आदेश आहे म्हणून त्या कागदाला किंमत आहे, त्या नाण्याला किंमत आहे. अमेरिकेने असं जाहीर केलं, तोपर्यंत बहुतेक सगळ्या जगातल्या देशांनी जाहीर केलेलंच होतं. मग तरी अमेरिकेवरचा विश्वास का टिकून राहिला, डॉलरवरचा विश्वास का टिकून राहिला? कारण सगळी चर्चा सारखी झाली, कोणालाच पाठिंबा नाही, तरी का टिकून राहिला आणि पुढे का तो वाढला? हा इतिहास तो मजेशीर आहे. दुसरं कोणतंही चलन असं नव्हतं की ज्याच्यावर विश्वास ठेवा. दुसरी कोणतीही अर्थव्यवस्था इतकी ताकदवान नव्हती की जिच्या चलनावर विश्वास ठेवला. म्हणून आहे ती व्यवस्था चालू ठेवा, म्हणून अमेरिकेचा डॉलर चालू राहिला. पण मित्रांनो, याच्या आधी 67 साली एक घटना, ती घटना काय होती? ती घटना म्हणजे इस्रायल आणि अरब देशांमध्ये जो संघर्ष चालू होता त्याचं तिसरं युद्ध 67 साली झालं आणि इस्रायलने पुन्हा काही भाग अरब देशांचा ताब्यात घेतला. अरब देश चिडलेले, त्यांचा भूभाग इस्रायल घेतोय आणि इस्रायलची ताकद काय ते आजही आपण बघतो. एवढाच असा देश ज्या माणसांना अख्ख्या जगामध्ये भूमीच नव्हती, राष्ट्र होतं पण देश नव्हता. मला वाटतं आपल्याला 2 शब्दांचा अर्थ कळेल. राष्ट्र होतं, सांस्कृतिक वारसा होता, अभिमान होता, संस्कृती होती, पण भूभाग नव्हता. देश वेगळा आहे, राष्ट्र वेगळा आहे. या राष्ट्राला भूभाग मिळवण्यासाठी त्यांनी जी युद्ध केली त्यातलं तिसरं युद्ध 67 साली झालं आणि मोठ्या प्रमाणावर अरबांना डिवचलं गेलं, कारण त्यांची पुन्हा काही जमीन इस्रायलने घेतली. आणि आपल्याला माहिती आहे अरब देशांची ताकद काय आहे, तेलावर त्यांची सगळी संस्कृती आहे. आता जर का इस्रायलने ठरवलं आणि यांचे तेल साठे उद्ध्वस्त करायला सुरुवात केली तर त्या देशांची अवस्था काय होईल? आणि या सगळ्या खटाटोपीमध्ये अमेरिकेने इस्रायलला मदत केली, म्हणून हे अरब देश अमेरिकेवर पण चिडलेले होते. आणि हे युद्ध जर चालू राहिलं तर आमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा काय होणार हा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. म्हणून ऑक्टोबर 73 मध्ये इस्रायलवर इजिप्त आणि सिरिया यांनी हल्ला केला. पण इस्रायलने तो फार चांगल्या पद्धतीने परतवून काढला आणि मग या अरब देशांना लक्षात आलं की आता यांच्याबरोबर आपण एकट्याने युद्ध करणं अवघड आहे. पहिलं काय केलं पाहिजे तर अमेरिकेचा सपोर्ट यांना बंद केला पाहिजे. म्हणून अमेरिकेची वाटा घातली आणि अमेरिका हुशारच, धूर्त, कावेबाज. अमेरिकेने त्यांना लगेच ऑफर दिली की आम्ही इस्रायलची मदत थांबवूच, शिवाय तुम्हाला प्रोटेक्शन देऊ, शिवाय तुमच्यासाठी आमचं सैन्य लढेल, तुमचे देशासाठी आम्ही प्रोटेक्ट करू. एवढा उद्धार झाला होता. त्यांना प्रश्न पडला का बरं हे एवढं करायला तयार? म्हणून त्यांनी सौदी अरेबियाच्या राजाने प्रश्न विचारला की याच्या बदल्यात व्यापारासाठी व्यवहार आहे. अमेरिकेचे जे कोणी डेलिगेट्स तिकडे गेलेले होते त्यांनी सांगितलं 5 सोपं आहे, आम्हाला काही नको तुमच्याकडनं, जगात शांतता नांदली पाहिजे. जे आत्ता सांगतात ना इराणप्रमाणे अणुबॉम्ब तयार होतो, तो होऊ नये म्हणून युद्ध. तो सद्दाम हुसेन तो गडावर एका गेले नाही, तिथे केमिकल वेपन्स होते. अफगाणिस्तानवर आम्ही काय हमला केला, तिथे अमुक एक प्रॉब्लेम. जगात शांतता नांदली पाहिजे आणि ते काम आमचंच आहे, म्हणून आम्ही तुम्हाला मदत करू, आमचे सैन्य पाठवू. आता जे तळ उडवले जातात ना सगळे या
संरक्षणासाठी आम्ही सैनिक पाठवू, आम्ही लष्करी तळ करू, आम्ही विमानतळ उभी करू, तिने आमचा एक्झिस्टन्स नाही. त्याच्या मोबदल्यात आम्ही काय द्यायचं? काही नको. नाही असं नाही काहीतरी. मग एक काम करूया आपण, तुम्ही ना जे काही तेल विकता, गॅस विकता, पेट्रोलियम प्रोडक्ट्स विकता, ते फक्त तुम्ही त्याचं बिलिंग डॉलरमध्ये करा. आम्हाला काय नाही. त्याचं बिल तुमच्या चलनात करायच्या ऐवजी त्याचं बिल तुम्ही डॉलरमध्ये करा. एवढा मिलिटरीचा हेल्प मिळणार आपलं सैन्य बनणार नाही. आपल्या देशाचं बिल प्रमाण आणि याच्या बदल्यात आपण काय करायचं? प्रत्यक्ष काही द्यायचं नाही, फक्त बिल कागदावरचं हे डॉलरमध्ये करायचं. हो का घेतो? आणि त्या दिवसापासून एप्रिल 1974 त्या दिवसापासून पहिल्यांदा सौदी अरेबिया आणि नंतर सगळ्या ओपेक कंट्रीज, तेल उत्पादक आणि निर्यातदार कंट्रीज, या सगळ्या देशांनी एकमुखाने निर्णय असा केला की इथून पुढे तेल विकताना त्याचं बिल डॉलरमध्ये होईल. परिणाम मला वाटतं एवढ्या बॅकग्राऊंडवर आता सगळ्यांच्या लक्षात आलं. पुढचा प्रश्न आला की आता पैसे आम्हाला डॉलरमध्ये मिळतील, एवढ्या पैशाचं आम्ही काय करायचं? अमेरिकेने काय उपाय दिला? सोपं आहे. आम्ही तुमच्यासाठी स्पेशल रेट ऑफ इंटरेस्ट देऊ, तुम्ही आमच्या ट्रेझरी बिलमध्ये बनवा. म्हणजे बघा, तुम्ही आम्हाला काहीच द्यायचं नाही, उलट तुमचे पैसे आम्ही सुरक्षितपणे सांभाळू, त्याच्यावर तुम्हाला जास्त व्याज देऊ. किती छान डील दिलं. आता अमेरिकेच्या दृष्टिकोनातून बोला, किती मोठ्या प्रमाणावर डॉलरची गरज जगात निर्माण झाली. पण बहुतेक सगळ्यांना तेलाची आयातच करावी लागते ना, आणि त्याचे पैसे द्यायचे तर डॉलरमध्ये दिले पाहिजे, त्यासाठी डॉलर मिळवले पाहिजे. म्हणजे जगातली डॉलरची मागणी एकाएकी प्रचंड वाढली. याला आर्थिक इतिहासामध्ये नाव आहे पेट्रो डॉलर्स. त्यामुळे जगात पुन्हा 71 साली काय झालं होतं? सोन्याबरोबरचा कनेक्ट तोडला, म्हणून डॉलर सगळ्या चलनांसारखा झाला. 2-3 वर्षांमध्ये अमेरिकेने पेट्रो डॉलरचा एक नवीन प्रयोग करून पुन्हा डॉलरची मागणी जगभरामध्ये वाढवली. हा करार आता 24 साली 50 वर्षाचा करार केला. 50 74 सालापासून 2024 सालापर्यंत हा करार चालला. किती लोकांना माहिती आहे माहिती नाही मला. हा ज्यावेळेला करार संपला त्यावेळेला मी माझ्या YouTube चॅनलवर एक व्हिडिओ टाकला. माझ्या नावाने एक YouTube चॅनल आहे, आणि त्याच्यावर मी 50 वर्षाचा करार संपुष्टात असं टायटल देऊन एक व्हिडिओ टाकला. केव्हाही उपलब्ध आहे, तुम्ही केव्हाही वाचा. खूप तपशिलात त्याची माहिती दिली. आता करार संपुष्टात आला म्हणजेच आता कोणताही देश जो ओपेकचा सदस्य आहे तो तेल विकताना डॉलरमध्येच बिल करायला पाहिजे याला मानले नाही. म्हणून आता भारताने काही देशांबरोबर रुपयात पेट्रोल तेलाची खरेदी सुरू केली, आपण ऐकले असेल. त्यामुळे पुन्हा जगभरात मागणी वाढली. यानंतरची घटना ती आहे 1986. 74 पासून 86, 14 वर्ष अमेरिकेत पुन्हा वाढवली. पण शेवटी ज्या चलनाला सोन्याचा साठायचा सपोर्ट नाही, जे चलन जगातल्या इतर चलनांसारखं झालेलं आहे ते टिकवून ठेवायचं आहे. सतत काहीतरी करायला पाहिजे.
एक टूम अमेरिकेने काढली आणि ज्याचं नाव आहे उरुग्वे राऊंड ऑफ डिस्कशन नेगोसिएशन्स. गॅट नावाचे करार 44 साली झाला होता. IMF वर्ल्ड बँक केलं त्याच वेळेला. तो कशासाठी होता? जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड, व्यापार मुक्त करार यासाठीचा तो करार 44 साली केलेला त्याचा एक भाग होता. 86 साली त्याची 8वी फेरी झाली चर्चेची उरुग्वे येथे आणि त्या फेरीमध्ये अमेरिकेने असं लावून धरलं जगातला व्यापार मुक्त झाला पाहिजे. जगातल्या व्यापारावर कुठलंही बंधन नको, कारण बंधन नसलं व्यापार मुक्त झाला तर सगळ्यांना फायदा होईल. थोडंसं तांत्रिक आहे पण 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. याला शेवटी काहीतरी तात्विक आधार दिला पाहिजे ना. तो तात्विक आधार काय दिला त्यांनी सांगितलं थिअरी ऑफ कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज. इंग्रजीमध्ये ना स्वाभाविक अमेरिकेकडे, मराठी भाषांतर करायचं तर कौलनी लाभाचा सिद्धांत. हा सिद्धांत पायाभूत आहे. कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणजे काय? अगदी सोपं करून सांगतो तांत्रिक भाषेत न जाता. प्रत्येकाला दुसऱ्यापेक्षा कुठल्या तरी क्षेत्रामध्ये काहीतरी वैशिष्ट्य असतात. स्वतःला विचारून बघ, मला काही वेगळं वैशिष्ट्य आहे का माझ्या शेजारच्या माणसापेक्षा? जमिनीचं बघा, त्या जमिनीला काहीतरी वेगळं वैशिष्ट्य आहे का इतर जमिनींपेक्षा? काश्मीरची जमीन आपण काय म्हणू? सफरचंद काय? कोकणातली जमीन आपण काय म्हणू? आंबे काय? इचलकरंजी आहे, एक्सपेंड करा. कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज का करा? कारण त्याला कौलनिक लाभ आहे म्हणून ते तिथे करा. हा सिद्धांत आधारभूत मानला आणि जगाला काय सांगितलं? याचा जर लाभ घ्यायचा असेल तर म्हणून सोपं करून सांगायचं तर कोकणामध्ये कशाला तुम्ही डोकं पोळ करता सगळं लावायची? तुम्ही आंबे पिकवा, स्वस्त पिकवा, चांगल्या दर्जाचं पिकवा, भरपूर पिकवा. क्वांटिटी, क्वालिटी, कॉस्ट तिन्ही कमी होईल. तिकडे काश्मीर भागाला पिकवू द्या सफरचंद आणि मग काय करा? कोकण आणि काश्मीर यांच्यातला व्यापार मुक्त करा. म्हणजे इकडचे स्वस्त चांगल्या दर्जाचे भरपूर आंबे काश्मीरला पण मिळतील आणि काश्मीरची सफरचंद स्वस्त चांगली इकडे पण मिळतील. दोघांनी आईला डोकं लावण्यासाठी सगळं आम्हीच करू. पटलं? आपण म्हणतो ना, ह्या माणसाला तर मशीन चालवता येतं तर त्याला मशीनच चालवू द्या, त्याला कशाला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आणता? कौलनिक लाभाचा सिद्धांत आधार दिला आणि जगाला असं सांगितलं की व्यापार मुक्त केला तर याचा फायदा मिळेल. सगळ्यांच्या घरी उतरवलं. 91 साली डंकेल ड्राफ्ट आणला. 86 ते 91 पेशन्स बघा किती 5 वर्ष हे कन्व्हिन्स करण्यात घालवली. 91 साली ड्राफ्ट आणला आणि तो व्यापाराचा करार कसा असेल तो ड्राफ्ट सगळ्या जगासमोर ठेवला. 91 पासून 94 पर्यंत त्याच्यावर चर्चा होऊ दिली आणि 94 साली WTO नावाची एक नवीन संस्था स्थापन करून हा करार साइन. आज जवळपास 200 देश याचे सभासद आहेत. आणि याच्यात काय सांगितलंय? व्यापार तर मुक्त होईलच पण व्यापाराबरोबर सेवा क्षेत्र सुद्धा मुक्त होईल. सेवा क्षेत्र म्हणजे काय काय येतो? बँकिंग, इन्शुरन्स, शेअर ब्रोकिंग, पर्यटन, यू नेम एनी सर्व्हिस अँड दॅट इज इन्क्लुडेड इन दिस. हे सगळं मुक्त करा. मुक्त करा म्हणजे काय करा? कोणत्याही देशातल्या माणसाला बँकिंग करायचं असलं तर त्याला कोणत्याही देशात परवानगी द्या. एखाद्या इन्शुरन्स कंपनीला जी कॅनडात स्थापन झाली आहे तिला भारतात येऊन काम करायचं बंधन ठेवू नका.
गुड्ससाठी झालं, सर्व्हिसेससाठी झालं, इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा केलं. कोणा गुंतवणूकदाराला गुंतवणूक करायची असेल तर तो कुठेही जाऊन गुंतवणूक करू शकेल. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीसाठी सुद्धा झालं, बौद्धिक संपदा, ट्रेड, पेटंट्स, ट्रेडमार्क्स, कुठल्याही देशात संशोधन होऊ द्या, त्या संशोधनाला सगळ्या देशात मान्यता मिळाली पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे, पेटंट मिळालं की एका ठिकाणाला nobody else can produce that product unless the patent holder gives the permission. आणि परमिशन तो केव्हा देणार? जेव्हा त्याला पैसे मिळतील, रॉयल्टी मिळतील. हे सगळं मुक्त केलं. दॅट इज WTO agreements. आता हे theoretical background आवश्यक आहे म्हणून सांगितलं. परिणाम काय झाला? मला सांगा, गुंतवणूक मुक्त झाली. श्रीलंकेसारखा देश अमेरिकेत जाऊन गुंतवणूक करणार आहे का? शक्यता आहे, ताकद आहे. पण अमेरिकेला मात्र श्रीलंका खुली झाली. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, संशोधन कुठे होणार आहे? मुलं प्रगत देशात होणार. आणि ते संशोधन जे त्यांनी तिकडे केलं, आठवते का तुम्हाला? हळदीचं पेटंट केलं, बासमतीचं पेटंट केलं, आठवत आहे ना? बासमती आमची, हळद आमची, पेटंट कोणाकडे? अमेरिकेत. कल्पना करा काय काय घडले. माशेलकर का उजेडात आले? त्यांनी आमचं पेटंट वाचवलं, हळदीचं पेटंट वाचवलं, पुढची सगळी पेटंट वाचवली. इतका भयंकर परिणाम होणार आहे ॲग्रीमेंट. त्यामुळे काय झालं? आता कोणाकडे उत्पादन करायचं आहे, तो कुठल्या देशात जाऊन उत्पादन करेल? आणि छोट्या देशातले लोक कुठे इतर देशात जाऊन उत्पादन करू शकणार आहे? कुठे ताकद आहे त्यांची? आले कोण? आले सगळे प्रगत देशातली मोठी माणसं. आणि त्यांनी त्या त्या देशामध्ये सगळा जो काही मार्केटचा ताबा होता तो घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे स्वाभाविकपणे फंड फ्लो, कॅपिटल फ्लो हा कुठे आला, कुठून आला आणि किती मोठा, याचा जर आपण विचार केला तर लक्षात येईल. अमेरिकेने पुन्हा प्रचंड डॉलर्स काढायला सुरुवात केली आणि ते जगभर पाठवायला सुरुवात केली. आणि लोकांना काय वाटायला लागलं? बाबा, आमच्या देशामध्ये गुंतवणूक येते, आमचा देश आता उत्पादन करायला लागलाय, आमचा देश आता निर्यात करायला लागलाय. याच्यामध्ये अनेक देशांना अभिमान वाटायला लागला. जगामध्ये डॉलरची मागणी पुन्हा वाढली. ज्या डॉलरला कुठल्याही सोन्याच्या साठीचा पाठिंबा नाही, त्या डॉलरचे आर्टिफिशियल डिमांड कशी क्रिएट केली याची 2 उदाहरणे सांगितली. एक पेट्रोल डॉलर आणि दुसरं WTO. असंच तिसरं एक उदाहरण अलीकडचं 2008 सालचं. 2008 मध्ये अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत प्रचंड मंदी आली, सब प्राईम क्रायसिस झाला. घेऊ 2 मिनिटासाठी. काय हे सब प्राईम? मोठे मोठे शब्द असतात आणि ते फार छान छान पॉईंट केलेले असतात. पण समजायला सोपं आहे. मी पुन्हा सांगतो, थोडं आपण जर मी कॉन्सन्ट्रेट केलं तर कळतं. प्राईम, सब प्राईम, रजिस्ट्रार, सब रजिस्ट्रार, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर. कळलं? प्राईम which is something important, subprime which is less important than the prime. Subprime loans. क्रायसिस कसला होता? बँकांनी जी कर्ज दिली होती ती प्राईम कर्ज नव्हती, ती सब प्राईम कर्ज होती. आता बँकांची कर्ज आपण चाणक्याच्या प्लॅटफॉर्मवर आहोत. आर्थिक संस्था आहे. प्राईम कर्ज म्हणजे कोणतं कर्ज? जे कर्ज चांगलं आहे ते प्राईम कर्ज. आणि चांगलं कर्ज कोणतं? ज्याला पुरेसं तारण आहे आणि त्याचं रिपेमेंट व्यवस्थित जो
आणि सब प्राईम म्हणजे काय मग कळलं? ज्याला तारण पुरेसं नाही आणि त्याची परतफेड होण्याची शक्यता नाही ते सब प्राईम कर्ज. अशी कर्ज अमेरिकेमध्ये दिली गेली, भारतात नव्हे बरं का, अमेरिकेत. आणि 100 पेक्षा जास्त बँका अमेरिकेत बुडाल्या 2008 कालखंडात. मंदी, ही मंदी काढून टाकण्यासाठी अमेरिकेने पुन्हा काय उपाय योजना? तुम्हाला मी आकडा सांगितला तर आश्चर्य वाटेल. 4.5 ट्रिलियन. आता मी 16 ट्रिलियन म्हटल्यावर खूप मोठा आकडा आहे असं, पण तुम्हाला जर तुलना करून सांगितली, भारताची अर्थव्यवस्था 3.5 ट्रिलियन आहे आणि अमेरिकेने या सबप्राईमच्या काळात 4.5 ट्रिलियन एवढं चलन नव्याने बाजारात आणलं. आता कळलं किती मोठं आहे. एवढं चलन बाजारात आल्यामुळे पुन्हा हे डॉलर जगभर फिरले आणि पुन्हा डॉलरची मागणी बाजारामध्ये वाढली. का डॉलर टिकून राहिला? माझा प्रश्न आहे, पुढे काय असंच राहणार का? किती काळ, का आणि किती काळ असा विषय आहे. का पर्यंत मी आलो? आधी दादागिरी काय ते सांगितलं, ती दादागिरी का निर्माण केली ते सांगितलं. आता पुढे काय होणार? असंच राहील का? तुमच्यामध्ये सुदैवाने सामान्य माणसाला पण हे कळायला लागलंय की अमेरिका म्हणून जी दादागिरी आहे ती आता बाळगायला राहणार नाही. आणि त्याच्यामध्ये भर घातली आहे ती सध्याच्या राष्ट्राध्यक्षांनी. त्यांनी तो विश्वासच उडवला. आज एक म्हणायचं, आज त्याच्याबरोबर उलट म्हणायचं. आणि म्हणून लोकांना शंका यायला लागली की हा व्यापारी माणूस आहे, त्यामुळे आज स्टेटमेंट देण्याच्या आदल्या दिवशी शेअर बाजारात मोठे फ्युचर व्यवहार करतो. पुन्हा युनिट देतो आणि फ्युचर काय भांडवल ती सांगतो. आज समजा एखाद्या शेअरचा भाव 150 रुपये आहे, कंपनी चांगली आहे, भाव 150 राहील असं सगळ्यांना वाटतंय की कोण वाढेल असं वाटतंय. अशा वेळेला मी असा व्यवहार करतो की आजपासून 30 दिवसांनी हा शेअर मी 155 रुपयाला विकली. आता काय वाटेल? 5 रुपये प्रॉफिट मिळेल. आणि मग आमचे हे राष्ट्राध्यक्ष एक अनाउन्समेंट करतात, आम्ही आज युद्धबंदी जाहीर करत आहोत. बाजारात काय होतो? युद्धबंदी जाहीर केला, एकदम जोरात तेजी येतो. तो गेला शेअर 175 आणि मी एवढा घ्यायचा वायदा केला 155. फक्त राष्ट्राध्यक्षांच्या एका अनाउन्समेंटमुळे मला फायदा किती झाला आणि याच्या उलट पण होऊ शकतं. आम्ही अशी स्टेप घेऊ की इराणची सगळी संस्कृती नष्ट करून टाकू. अनाउन्समेंट केल्याबरोबर बाजार काय झाला? घडलं. त्यावेळेला आम्ही फ्युचर नाही केलेलं आहे, जास्ती दराने विकायचं फ्युचर करून ठेवलं आहे आजच. असं काय हा नियम माझे करता येईल का अशी शंका येण्यात इतकं अस्थिर राष्ट्राध्यक्षांचं वर्तन आपण आत्ता बघतोय. त्यामुळे जगाचा जो अमेरिकेवर विश्वास होता तो डळमळीत व्हायला सुरुवात झालाय असं मी अजून म्हणत नाही. आणि एक्झॅक्टली तेच सगळं तुम्हाला डॉलरच्या बाबतीत दिसायला लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की तुमचं जर चलन दर टिकून राहायचा असला, चलनाची किंमत टिकून राहायची असली तर त्या चलनातला विश्वास टिकून राहिला पाहिजे. आणि हा विश्वास कशावर अवलंबून आहे? एक कारण मी सांगितलं, पॉलिटिकल लिडरशिप. दुसरं कारण काय? त्या
त्या देशाची अर्थव्यवस्था किती मजबूत आहे त्या भरोशावर त्याचं चलन टिकणार आहे. आता अमेरिकेची परिस्थिती जर सांगितली तुम्हाला, अमेरिकेचा GDP आहे $29.37 ट्रिलियन. मी मला भारतात सांगितलं 3.5 ट्रिलियनच्या आसपास. आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी करायचा प्रयत्न करतोय. 4च्या जवळपास जाऊन परत मागे येतोय. त्यांचं 29-30 ट्रिलियन, आपल्या ऑलमोस्ट 9 टाइम्स. पण त्यांच्यावर कर्ज किती? अमेरिकेवरचं आजचं कर्ज आहे $36.2 ट्रिलियन. राष्ट्रीय उत्पन्न 29 ट्रिलियन आणि कर्ज 36 ट्रिलियन, 124% ऑफ GDP. जर कर्ज वाढत चाललं आहे तर चलनावरचा विश्वास कमी होतो. दुसरं, अमेरिकेचा व्यापार कसा आहे? आयात किती आहे, निर्यात किती? तुमच्या लक्षात येईल, एकाच साली पहिल्यांदा अमेरिकेला ट्रेड डेफिसिट आला, म्हणजे आयात वाढली, निर्यात कमी झाली. आणि याची कारण मला मी सांगितली तुम्हाला. अमेरिकेने आयात खूप मोठ्या प्रमाणावर सुरू केली, कारण त्यांनी डॉलर पाठवले होते. आणि आज त्यांचं ट्रेड डेफिसिट $78.2 बिलियन. ट्रेड डेफिसिट वाढत आहे, कर्ज वाढत आहे आणि बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये डेफिसिट आहे $200 बिलियन. ही अमेरिकेची आजची आर्थिक परिस्थिती आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरचा विश्वास कमी झाला तर त्यांच्या चलनावरचा विश्वास कमी होणं स्वाभाविक आउटकम आहे. परिणाम काय झाला? आज एकूण मी जे मला म्हटलं, प्रत्येक देशाने आपलं जे रिझर्व्ह करन्सी किंवा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह कशात गुंतवलंय, तर 2000 साली ती गुंतवणूक 70% ही डॉलरमध्ये होती. आज ती गुंतवणूक 58% कमी झाली. तो एक फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे, तो गुंतवायला लागतो ना, मी मला सांगितलं. तो डॉलरमध्ये जो गुंतवला आहे तो पूर्वी 70% होता, आता 58% आलेला आहे. दुसरं, अमेरिकेचा जो जगातला एकूण उत्पादनाचा वाटा आहे, तो वाटा 1960 साली जगाच्या 40% उत्पादन एकटी अमेरिका करत होती. आता ते उत्पादन 25% आलेलं आहे, कारण आयातच करायचं. एव्हरीथिंग इज अवेलेबल बट नथिंग इज प्रोड्यूस्ड. अशा अमेरिकेची स्थिती. एक सर आर्म्स अँड अम्युनिशन्स अँड लिकर, बाकी सगळं आयात. त्यामुळे जगातल्या उत्पादनाचा वाटा पण कमी झालेला आहे. पूर्वी IMFने रिझर्व्ह करन्सी म्हणून ज्या चलनाला मान्यता दिली होती ते फक्त डॉलर होतं. आता IMFने त्याच्यात अजून 4 करन्सीचे भर घातलेली आहे. ते आहेत स्वित्झर्लंडचा स्विस, कॅनडाचा डॉलर, ऑस्ट्रेलियाचा डॉलर आणि चीनचा युआन. म्हणजे अमेरिकेवरचा विश्वास रिझर्व्ह करन्सी म्हणून जो पूर्वी 100% होता, त्याच्या 4 जणांची ॲडिशन केलेली आपल्याला दिसते. अमेरिकेची ट्रेझरी बिल्सची गुंतवणूक म्हणून सुरुवातीला सांगितलं लोकांनी केली होती. चायनाचं होल्डिंग 2000 साली होतं $1.2 ट्रिलियन. आता ते आहे $759 बिलियन. म्हणजे जवळपास $500 बिलियन त्यांनी लिक्विडेट केले. तसंच जपानने 1.3 ट्रिलियन होतं, आता ते $1 ट्रिलियन पर्यंत कमी केलं. विश्वास कमी झाल्याची ही लक्षणं. मग यांनी केलं काय? यांनी डॉलरच्या ऐवजी सोन्यात गुंतवणूक करायला सुरुवात केली. त्याबाबत त्याही बातम्या आपण वाचल्या असतील. अनेक देश सोन्याचा साठा वाढवत आहेत. त्याचं कारणच अमेरिकेच्या डॉलरमध्ये विश्वास कमी झालेला दिसतो. भारताने सुद्धा 2024 साली एका वर्षात 77 टन सोनं खरेदी केलं.
आणि डॉलरमध्ये गुंतवणूक कमी केली. चीनने सुद्धा आज मोठ्या प्रमाणावर आपलं गुंतवणूक ही सोन्यामध्ये करायला सुरुवात केली. त्यामुळे जगभरामध्ये अमेरिकेच्या राजकीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, अमेरिकेच्या कर्जाबद्दल प्रश्नचिन्ह, अमेरिकेच्या ट्रेड डेफिसिटबद्दल प्रश्नचिन्ह आणि IMFने जो एका प्रकारे अविश्वास दाखवलाय ते एक प्रश्नचिन्ह. या सगळ्या कारणांमुळे डॉलरची जी आजपर्यंतची स्थिती होती ती किती राहील याबद्दल निश्चितच प्रश्न निर्माण झाला आहे. आणि त्याला उपाय म्हणून तुम्ही आता सांगितलं की डॉलर सोनं, तसं आणखी एक मूव सुरू झाला आणि ती मूव म्हणजे पर्यायी चलनाचा शोध. अनेक देश बायलॅटरल अग्रीमेंट्स करायला लागले. भारत आणि रशिया केले काय अग्रीमेंट? सगळी तेलाची रशियाकडची आयात आपण प्रोत्साहित करण्यासाठी करायला लागले. असे बायलॅटरल अग्रीमेंट सुरू झाले आणि काही देश एकत्र येऊन, उदाहरणार्थ ब्रिक्स ऐकला असेल आपण शब्द, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, BRICS, ब्रिक्स हे देश एकत्र आले. त्यांनी ब्रिक्स नावाची एक संघटना स्थापन केली आणि ती संघटना परस्परांशी कसा व्यापार करता येईल यासाठी करार करता येईल. त्यातलंच एक भाग म्हणजे ब्रिक्सचं चलन करता येईल का. युरोपियन युनियन एकत्र झाले देश, त्यांनी युनियन केली आणि त्यांनी चलन सुद्धा आपापली काढून टाकली आणि युरो नावाचं चलन आणलं. परंतु युरोपातल्या देशांची स्थिती फारशी चांगली राहिली नाही, त्यामुळे ते युरो पर्याय ठरू शकणार नाही. आता देश हे दोन मार्ग करतात. एक बायलॅटरल अग्रीमेंट करून आपापल्या चलनामध्ये आपण व्यवहार करूया आणि दुसरं काही देश एकत्र येऊन आपल्याला एक चलन करता येईल का याचा विचार केला आहे. अर्थात ही सगळी सुरुवात आहे आणि एखादा माणूस आपण व्यवहारातही बघतो, जर सेट असला तर तो अपसेट व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळे अमेरिकेच्या विरोधात हे सगळं जरी कागदावर आपल्याला ठीक दिसत असलं, योग्य दिसत असलं, हे असं घडणारच हे वाटत असलं तरी याला बराच वेळ जाईल. पण ज्याला म्हणतात डाऊनटर्न हा निश्चित सुरू झालेला आहे असं मला वाटतं. मजबूत झालेलं आहे असं आता सांगितलं जातं, आकडेवारी दिसते. तरीही भारताचा डॉलरचा दर जो आहे रुपयाचा तो प्रचंड वाढलेला आहे, त्याच्याविषयी काय आहे? फार चांगले दोन प्रश्न आले. मला वाटतं सगळेजण ॲग्रिकल्चर शेवटी भाषण करायचं असलं की लाईन करून घ्यावी लागते आणि ते उलगडत जावं लागतं. त्यामुळे त्या चौकटीत मी भाषण करायचा प्रयत्न केला. काही गोष्टी त्याच्यातून सुटणारे स्वाभाविक होतं आणि म्हणूनच प्रश्न विचारले तर त्याची उत्तरामधनं स्पष्टीकरण देता येणं शक्य असतं. दोन प्रश्न यांनी विचारले. पहिला प्रश्न आहे भारताची GDP म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न सोप्या भाषेत आणि भारताचं कर्ज हे किती? अमेरिकेचं 126% आहे. भारताचं किती आहे हा प्रश्न आपल्या सगळ्यांना असतो आणि मला येतो पण. आणि मध्ये मध्ये खूप बातम्या पण येतात की आता कर्जात बुडाला. त्याच्यावर पण माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे. अशासाठी मी सांगतो कारण आता उत्तर एखाद्या मिनिटाचं होईल, त्याच्यामध्ये तो व्हिडिओ 10-15 मिनिटाचा आहे. भारताचा कर्जाचा बोजा हा GDPच्या 80% आहे. अमेरिकेचा मी आता म्हटलं तसं 124% आहे. मला तो पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे थांबवूया, त्याचं जास्ती एक्सप्लेनेशन त्या व्हिडिओमध्ये आहे. दुसरा त्यांचा प्रश्न होता भारताची अर्थव्यवस्था मजबूत होते असं म्हणताय आणि मग रुपया का घसरत चाललाय.
लक्षात घेण्यासाठी अतिशय सोपं होतं. मी पुन्हा रिपीट करतो, इकॉनॉमिक्स हे मोस्ट लॉजिकल आहे. तुम्ही फक्त थोडं डोकं वापरा आणि हे अवघड नाही, येथील मनाला आणि खात्री दे. किंमत कशावर ठरते? एक्सचेंज रेट म्हणजे काय असते? एक्सचेंज रेट इज द प्राइस ऑफ ए करन्सी in terms of another currency. That is exchange rate. हे तर मान्य आहे. मला $1 घ्यायचा तर किती रुपये दिले पाहिजे? म्हणजे $1ची रुपयाची किंमत काय? त्याला एक्सचेंज रेट म्हणतात. हे बसून आता मला सांगा, वस्तूची किंमत कशी ठरते? बाजारात वस्तूची किंमत कशी ठरते? मागणी आणि पुरवठा अशीच ठरते ना. सिमेंटच्या त्यावेळेला मागणी प्रचंड वाढ होते, त्यावेळेला सिमेंटच्या किमती प्रचंड वाढतात. आपला अनुभव आहे. त्यावेळेला सिमेंटची प्रोडक्शन कॉस्ट वाढलेली असते, अजिबात वाढलेली असते. मागणी आणि पुरवठा यावर किंमत ठरते. हेच तत्व डॉलर नावाच्या कमॉडिटीला पण लागू आहे. डॉलर असं आहे, इज अ कमॉडिटी. डॉलरची मागणी जेव्हा वाढते तेव्हा डॉलरच्या किमती वाढतात. डॉलरची मागणी जेव्हा कमी होते त्यावेळेला डॉलरच्या किमती घसरतात. सध्याच्या बाजारामध्ये डॉलरची मागणी वाढते आहे आणि म्हणून डॉलरची किंमत वाढते आहे. That is the basic reason. आणि मागणी कशी आर्टिफिशियली क्रिएट केली जाते हे मी तुम्हाला काही उदाहरणांना सांगितलं. त्यामुळे डॉलरची किंमत रुपयाच्या भाषेत वाढली म्हणजे त्यांची अर्थव्यवस्था सुधारली किंवा आपली अर्थव्यवस्था कमी झाली असं बिलकुल नाही. हे मागणी पुरवठ्याचे गणित आहे. मग काय झालं बघा, RBI इंटरफिअरन्स केला आणि RBI इंटरफिअरन्स केला म्हणजे काय केलं तर RBI आपल्या रिझर्व्हमधले डॉलर बाजारात विकायला काढले, म्हणजे पुरवठा वाढवला आणि पुरवठा वाढवल्यामुळे किमती स्थिर झाली. तर मागणी आणि पुरवठा हे कारण किंमत कारण. पुढे गोल्डच्या आधारित अर्थव्यवस्था येईल का पुढे भविष्यात? पुढे म्हणजे पहिला होता तसं चालू होईल. मला तो प्रश्न सगळ्यांना पडला. हे सगळे प्रॉब्लेम्स कशामुळे हे सगळे प्रॉब्लेम कशामुळे झाले तर चलनाला कशाचाच पाठिंबा नाही म्हणून हे सगळं झालं. मग आता पुन्हा आपण गोल्ड स्टँडर्डकडे जाऊ का असा प्रश्न आहे. मला असं वाटतं याच्यावर विचार मंथन सुरू झालं जगभरात, पण अजून काही विचार मंथनाच्याच टप्प्यावर आहे. याचं कारण हे प्रॅक्टिसमध्ये जर राहण्याचं ठरवलं तर सगळं फायनान्शियल स्ट्रक्चर बदलावं लागणार आणि असं सगळं फायनान्शियल स्ट्रक्चर जगातल्या 200 देशांमध्ये बदलणं हे कोणाच्या एकाच्या हातात नाही. त्यामुळे या दिशेने जावं की नाही याचा विचार सुरू झाला आहे. प्रत्यक्षात कधी सांगता येणार. जगातील जी अर्थव्यवस्था आहे, महागाई वाढली म्हणतात किंवा दर कमी जास्त होते, हे जेव्हा सगळ्यावरचं अमेरिकेचं आहे काय असा एक पहिला प्रश्न. आणि दुसरं, भारतात एवढी बुद्धिमत्ता आहे, तंत्रज्ञान, ते सगळे अमेरिकेत म्हणजे मला वाटते की आम्ही ऐकून आहे की अमेरिकेमध्ये भारतीय लोक सगळ्यात जास्त तंत्रज्ञान बुद्धिमत्ता शिकलेली तिथं आहे. आणि तरीसुद्धा अमेरिका भारतावर टेरिफ वाढवण्याचं कसं काय धाडस करू शकतो? अशा धाडशी उत्तर आणि आताचे राष्ट्राध्यक्ष फारच धाडसी. ते आज इतकं मोठं धाडस दाखवतात की आम्ही चीनवर 500% आणि दुसऱ्या दिवशी सांगतात की नाही ठीक आहे आम्ही 50%. त्यामुळे त्यांनी काय धाडस करावं हा त्यांचा प्रश्न. पण असं धाडस केल्यावर आपल्याला नुकसान होणार आहे याची जाणीव अमेरिकन लोकांनी राष्ट्राध्यक्षांना करून दिली. ही आपली स्ट्रेंथ. त्यामुळे
सरकार पॉझिटिव्ह आहे, सरकार नवोद्यमांना प्रोत्साहन देणार आहे, हा विश्वास आहे. राजीव गांधी ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी पण आवाहन केलं होतं, तुम्हाला आठवत असेल, की सगळ्या भारतीयांनी परत ये आणि आपल्या देशात आणा. तेव्हा काही असे देशप्रेमी भारतीय पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आले पण होते. पण दुर्दैव असं आपलं की सगळी सिस्टीम त्याला पूरक नव्हती. आज 100% पूरक आहे असं म्हणू नाही शकत, पण त्या तुलनेत खूप चांगली सिस्टीम आज पूरक आहे. आणि त्यामुळे अनेक भारतीयच काय, अनेक विदेशी कंपनी सुद्धा भारतामध्ये येऊन काम करतात. हा जो बदल झाला आहे, शेवटी उद्योजकाला विश्वास पाहिजे, स्टॅबिलिटी पाहिजे, प्रोत्साहन पाहिजे. हे सगळं प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम, स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया किंवा कर्जही मिळायला लागले MSMEsना, हे सगळं काय दाखवतं? हे सगळं उद्योग स्नेही वातावरण निर्माण झाल्याचं दिसतं. त्यामुळे स्वाभाविकपणे चित्र बदलेल. खराब व्हायला जर 70 वर्ष लागली असली तर दुरुस्त व्हायला निदान 14 वर्ष पूर्वी करायला पाहिजे. पण ती प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला निश्चितपणे दिसते आणि ती जगाला सगळ्यांना दिसायला लागली आहे. म्हणून तर आमच्या पंतप्रधानांचं एवढं स्वागत तिकडे होतं नाही तर कोणाला पडलं बदल घडतो आणि पॉझिटिव्ह. तुम्ही म्हणताय असं गोल्ड स्टँडर्ड जर आलं तर सोन्याच्या दरावर काय परिणाम होऊ शकतो? त्यांचं अभिनंदन करतो मी आधी की प्रश्न विचारणारे भाषण नाही करत. प्रश्न विचारणारे फक्त प्रश्न विचारते, त्याबद्दल अभिनंदन. कारण नॉर्मली अनुभव असा येतो की संयोजकांना म्हणायला लागतं थांब तू फक्त प्रश्न विचार, तसं इथे होत नाही. इचलकरंजी तर खूपच गोल्ड स्टँडर्ड आलं तर सोन्याच्या दरावर काय परिणाम? स्वाभाविक आहे, सोन्याची मागणी वाढते आणि मागणी वाढली की किंमत वाढते. कोरोनामध्ये देते तुम्ही सोनं हवं तितकं तर निसर्गातून नाही काढू शकत, त्याला मध्ये मागणी वाढली. कोरोना जवळपास तेवढाच राहिला, थोडा फार मागणी तर सोन्याची किंमत वाढली. आणखी मला शेवटचा प्रश्न हे मी सांगत नाही ना, संयोजक नमस्कार. नमस्कार. तुम्ही अमेरिकेकडून कर्ज आहे, लेक्चर आहे, अमेरिकेचे एवढं स्ट्रॉंग इकॉनॉमी वगैरे आहे, तरी पण अमेरिकेकडून कर्ज आश्चर्याचा धक्का बसणं स्वाभाविक आहे की जो जगाचा धनको आहे तो कर्ज कसा काय बोलायला? पुन्हा उत्तर सोपं आहे, एकदम सोपं. एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेला अमेरिकेचे ट्रेजरी आधी सोपं करतो, आपल्याला वाटतं आपण गुंतवणूक केली, तुम्ही पोस्टात गेला आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट वगैरे घेतलं, तुमच्यासाठी काय झालं? गुंतवणूक. बरोबर. सरकारसाठी काय झालं? कर्ज. पण त्यांना परत करायचं, त्याच्यावर व्याज द्यायचं. आपली गुंतवणूक हे सरकारचं कर्ज झालं. ते वेगवेगळे बॉन्ड्स काढतात, नॅशनल हायवे अथॉरिटीचे बॉन्ड्स, रेल्वेचे बॉन्ड्स. आपण काय घेतो? आपल्याला गुंतवणूक करता येईल म्हणून. आपली गुंतवणूक हे सरकारचं काय झालं? हे कळलं का? अमेरिकेने ट्रेजरी बिल्स काढले, ट्रेजरी बॉन्ड्स काढले, ते चीनने विकत घेतले. चीनसाठी गुंतवणूक झाली, अमेरिकेसाठी काय झालं? कळलं?